चर्चा होती तुम्ही अकोला घेतलाय, मुख्यमंत्र्यांशी बोलत नाही, तुम्ही अकोला घेतलाय, मुख्यमंत्र्यांशी बोलत नाही, तर असा काही अकोला आहे का? आणि आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतो ना, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. नाहीतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो. नाहीतर मग हास्य जत्रेला जाऊया आपण. हास्य तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय. याचा निर्णय घेणारे आम्ही नाही. याचा निर्णय घेणारे सभापती आणि अध्यक्षच याचा निर्णय घेऊ शकतात. त्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. असं आहे की विरोधक कशाशी आम्हाला जोडतात, त्यांना आम्हीच दिसतो. जसं शिंदेसाहेब म्हणाले, जळी स्थळी काष्टी पाषाणी आम्हीच दिसतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीशी आम्हाला जोडतात. पण तुम्हाला हे माहिती आहे, विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही. तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे. असं आहे की आता परवडो का न परवडो, एकदा करायचं ठरलं तर करायचं. त्याचा फार विचार करायचा नसतो. कारण शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं तर आता जसं मार्ग निघेल तसा काढू. त्यामुळे आता जी घोषणा केली आहे त्या घोषणेवर आम्ही पक्के आहोत. ती योग्य शेतकऱ्यांना आणि ज्याला आपण म्हणू शकतो पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे. याकरताच आम्ही प्रवीण परदेशींची कमिटी केली आहे. या कमिटीला सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे. ती कमिटी आम्हाला सुचवेल त्यानुसार त्याचे ध्येय धोरण नियम आम्ही तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आम्ही लाभ देऊ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.